नमस्कार मित्रांनो. तर आजचा हा आपला छोटासा टॉपिक आहे. अगं, घर सोडून गेली की बाप मारून गेली. घर सोडून गेली की बाप मारून गेली. अंथरूण घेऊन अंगावरती मोबाईलमध्ये जागत असते. अंथरूण घेऊन अंगावरती मोबाईलमध्ये जागत असते. जेवलीस का, झोपलीस का, याच्या पलीकडे काय असते? काळजी करून दगा देणं हे पोरी प्रेम नसतं. काळजी करून दगा देणं हे पोरी प्रेम नसतं. मेंढ्यांच्या कळपासारखे जोडपे इथे फिरत असतं. काळजी करून दगा देणं हे पोरी प्रेम नसतं. मेंढ्यांच्या कळपासारखे जोडपे इथे फिरत असतं. आपली पोरगी सोनं बाप गावामध्ये सांगत असतो. आपली पोरगी सोनं बाप गावामध्ये सांगत असतो. लहानपणी पोरीसाठी पोरीसोबत रांगत असतो. आपली पोरगी सोनं बाप गावामध्ये सांगत असतो. लहानपणी पोरीसाठी पोरीसोबत रांगत असतो. पट्टी बांधून डोळ्यावरती पोरी प्रेम कसं केलं? पट्टी बांधून डोळ्यावरती पोरी प्रेम कसं केलं? पळून जाण्याचं खूळ हे डोक्यात कसं गेलं? आता गावात जाऊन सुद्धा बाप गावाकडे बघत नाही. आता गावात जाऊन सुद्धा बाप गावाकडे बघत नाही. तू घर सोडून गेल्यापासून बाप सुद्धा जगत नाही. आता गावात जाऊन सुद्धा बाप गावाकडे बघत नाही. तू घर सोडून गेल्यापासून बाप सुद्धा जगत नाही. लहान होतीस तेव्हा तुझा हात धरून चालायचा. तू झोपी गेल्यावर एकटाच तुझ्याशी बोलायचा. लहान होतीस तेव्हा तुझा हात धरून चालायचा. तू झोपी गेल्यावर एकटाच तुझ्याशी बोलायचा. पण तू आता पळून गेली पोरी, हे काय करून गेली? पण तू आता पळून गेली पोरी, हे काय करून गेली? अगं, घर सोडून गेली की बाप मारून गेली. घर सोडून गेली की बाप मारून गेली. तर माझं या कवितेतून सांगण्याचं एकच तात्पर्य आहे. बाप हा आयुष्यात एकचदा रडतो. ते फक्त आपल्या मुलीच्या लग्नात. जो त्यांचा हक्क असतो ना रडण्याचा, तो तुम्ही हिरवून घेऊ नका. बस एवढंच सांगते. धन्यवाद.